हाय, कसे आहात? मस्त मजेत ना. वाजलेले आहेत संध्याकाळचे 7:30 झालेले आहेत. काय म्हणतात, भाऊबीजचा ब्लॉग का आला नाही असं तुम्ही म्हणत असेल, कारण मी गेलेच नव्हते. भाऊबीज दिवशी जे असतं तेव्हा मी गेले नव्हते. काही कारणास्तव मला जाता आलं नाही, पण उद्या जाणार आहे. उद्या तुम्हाला भाऊबीजचा ब्लॉग नक्की येईल म्हणून नाही गेले. असू दे, उद्या तुम्हाला हा ब्लॉग नक्की येईल भाऊबीजचा. मग तुझी भाऊबीज झालेली आहे. असो, आता चाललेलो आहोत फराळीचं द्यायला. लक्ष्मीपूजन झालं, तुम्हाला मी त्यादिवशी सांगितलं त्याप्रमाणे लक्ष्मीपूजन झालं की आम्ही फराळ वाटायला किंवा मग फराळीला बोलवायला सुरुवात करतो. लक्ष्मीपूजन झालेलं आहे. मग आम्ही टाकळीला गेलो होतो, पण शूट करण्यासाठी इतका पाऊस होता ना, आम्ही फराळीचं ठेवलो आणि लगेच आम्ही थोड्या वेळाने एक दीड तासात आम्ही लगेच निघालो. जास्त वेळ आम्ही काही तिथे थांबलो नाही, कारण पाऊस खूप होता. आज भयानक पाऊस लागलेला आहे, काय सांगू शकत नाही, इतका पाऊस लागलेला आहे. तर उद्या जाणार आहे, त्यामुळे आत्तीनं मला आता इकडचे जे कोण राहिलं त्यांना फराळीचा तर देऊन येतो. दिला चला. फराळाचं देऊन यायलाच आम्हाला वाजले होते 8-8:30 वाजले होते. प्रत्येक ठिकाणी जरा 10-15 मिनटं थांबण्याचा आमचा इतका वेळ गेला. आम्ही 7 वाजता गेलो होतो, तिथून यायला आम्हाला वाजले 8:30 पावणे 9 झाले होते. त्यानंतर आलो आणि स्वयंपाकामध्ये आमचं काय स्वयंपाक तयारच होता, त्याच्यामुळे एवढं काय अडचण आली नाही. लगेच आम्ही जेवण वगैरे घेतलं. आदराजला आधी भरवलं, त्यानंतर आम्ही जेवण वगैरे घेतलं. सगळं किचनवरचं वगैरे आवरलं. फराळाचं सगळं काय म्हणतात सगळ्यांनी जरा दिलेलं सगळं व्यवस्थित आधी ठेवून घेतलं. किचनमधला पसारा थोडा आवरला. किचनमध्ये भरपूर पसारा झाला होता, कारण काय म्हणतात वरचे डबे सगळे खाली आलेले आहेत, त्यामुळे खूप जास्त पसारा दिसायला लागलेला आहे. असो, दिवाळी म्हणल्यावर फराळ म्हणल्यावर सगळं असं होणारच आहे. त्यानंतर ना मग काय म्हणतात आधुडी कुठेतरी गावाला जायचं आणि म्हणलं ना, मला आधुडीचे भरपूर कपडे सोबत घेऊन जावे लागतात, कारण तिथे गेलो की तो जाम मस्ती करतोय. पाण्यात भिजायला जा, कपडे घाण कर, सगळीकडे लोटांगण घाल, असली कामं चालू असतात त्याची. त्यामुळे मला आधीराजला सोबत घेऊन जायचं म्हणल्यावर त्याचे भरपूर कपडे घेऊन जावे लागतात. जवळजवळ मला एक बॅग भरून त्याचेच कपडे घेऊन जावे लागतात. आमचं काय 1-2 ड्रेस, मी तर कधी ड्रेस पण नाही घेऊन जात, नाही साडी पण नाही घेऊन जात. कधी ना मी माझे स्वतःचेच कपडे अजिबात घेऊन जात नाही. साडी म्हणा, ड्रेस असू दे किंवा काही असू दे, घरी घालायचे कपडे असते. मम्मीने मला तिथे सांगितलेलं आहे, तुझे कपडे काय येतात तू घेऊन येत जाऊ नको, ऑलरेडी तुझे कपडे इथे आहेत. त्यामुळे मी माझे कपडे जास्त काय घेऊन जात नाही. तिथे गेलं तर एखादा ड्रेस बहिणाबाईचा अडकवायचा. गाऊन तर मी ऑलरेडी तिथे 2 ठेवून आलेले आहे, त्यामुळे मी इथनं माझे काहीच कपडे घेऊन जात नाही, कारण वज्जाला कार होतं आहे ते बिनकामाचंच. म्हणून मी काही घेऊन जात नाही. माझी शक्यतो इथनं एक कपडे फक्त, आता माझी मला वाटतं एकच साडी मी घेणार आहे, बाकीचं काही म्हणजे काहीच मी घेत नाही. आधुडीचेच कपडे ढीगभर आहेत बघा, ढीगभर म्हणजे ढीगभर. किती कपडे मी तर यातले रिटायर्ड केलेली आहेत, जे त्याला बसत नाहीत किंवा फारच जुनी झालेले आहेत, असे भरपूर कपडे मी रिटायर्ड केलेले आहेत. मागच्या वेळी असं झालं होतं की असंच गडबडीत मी ज्या दिवशी जायचं त्या दिवशी पॅकिंग करायला घेतलं आणि झालं असं की जे कपडे चांगली होती ती इथे विसरून गेलो आणि दुसरेच कपडे आम्ही घेऊन गेलो. असं झालं. मग तिथे गेल्यावरती त्याला कपडे पुरे ना दिवसभर. मग आता म्हणलं जाऊ दे, आता पहिल्यांदा आधीराजची कपडे व्यवस्थित सगळे आठवणीने भरणार आणि मग बाकीचे कपडे भरते. त्याचेच किती भरपूर जोड घ्यावे लागतात, कारण मम्मीने तिकडे बोर चालू केलं, खाली नळ सोडला की हा बाबा जातोय तिथं पाण्यात भिजायला. पाण्यात भिजायचं जायचं, चुलीजवळ जा, कुठे दिवा लाव, सगळीकडे फिर, हिंडकाम, चिखलात हात घाल, असं चालू असते. तिथं गावाला गेल्यावर तिथं पायऱ्यांवरनं खाली उतर चढ, त्यामुळे कपडे त्याचे खूप खराब होतात. दिवसातून मला 4-5 वेळा त्याचे कपडे बदलावे लागतात. कपडे अक्षरशः त्याला पुरत नाहीत. मम्मी वरच्यावर तिथं गेल्यावर त्याचे कपडे धुवून टाकत असते, तरी पण भरपूर त्याला कपडे लागतात. त्यामुळे त्याचे कपडे मला काय म्हणतात भरपूर बॅग भरून घेऊन जावे लागतात. आदिराजची कपडे आमची काहीच नाहीत, तेवढी त्याची कपडे मला घेऊन जावी लागतात. जस्ट काय म्हणतात फराळीचं वगैरे आम्ही देऊन आलो, त्यानंतर जेवण वगैरे आमचं झालेलं आहे. सकाळी मला खूप गडबड होईल पण आत्ताच मी आदिराचे कपडे भरून ठेवले. लास्ट टाइम असं झालं होतं की त्याची चांगले जे कपडे होते ते इथं राहिले, दुसरेच कपडे मी घेऊन गेलो होतो, म्हणून आत्ता त्याची बॅग पहिल्यांदा पॅक करून ठेवलेली आहे. मी सकाळी उठून खूप गोंधळ होतो. मग फराळीचं पण मी आत्ता असं भरून ठेवणार आहे. इकडे बघू शकता पसारा किती घालून ठेवलेला आहे. तोपर्यंत भरपूर त्यानं पसारा घालून ठेवलेला आहे. अर्धवट लोडाची पॅकिंग केलेली आहे आम्ही. आदिराजची पॅकिंग काय म्हणतात झालेली आहे, आणि आमची पॅकिंग अजून व्हायची आहे. बाकीचं सामान भरायचं आहे. फराळीचं देऊन जायला मला बराच वेळ झाला, कारण परत मी जायला भेटते नाही भेटतं, खूप दिवस होतात.
म्हणून यांना म्हणलं चला आज सगळीकडे आपण फराळ वाटप करूया. सगळीकडे आज सगळ्यांना जेवढं होतं रिलेटिव्ह तेवढं सगळ्यांना मी फराळाच आज देऊन आलेलो आहोत. बराच वेळ झाला तिकडून निघण्यासाठी. 8 साडेआठ वाजले. आम्हाला 7 वाजता गेलो होतो. 8 साडेआठ वाजले. तिथनं आलो. मग आदिराजला थोडं भरवलं. त्यानंतर आम्ही जेवलो. किचनवरचं वगैरे आवरलं. सगळं झालं. आदिराजचे पप्पा म्हणजे त्याला घ्या तर मी जाणार आहे बाहेर म्हणून त्याला घेऊन बसायला लागलं. बाकीची पॅकिंग आता नंतर मी करतो थोड्या वेळाने. त्याने आल्यानंतर असं शिपूजेच्या त्यानंतर काय म्हणतं रात्रीचा भरपूर वेळ झाला मला सगळं आवरूपर्यंत. भरपूर म्हणजे भरपूर वेळ झाला. अक्षरशः रात्रीचं काय म्हणतात 12 साडेबारा वाजता मी फराळाचं करत होते. का तर सकाळ उठून माझा गोंधळ नको व्हायला, मी गडबड नको व्हायला, कारण सगळं आवरून जायचं म्हणून इतका वेळ होता ना, भरपूर वेळ होतो. आम्हाला निघू करेपर्यंतच आम्हाला 2-2:30 वाजतात. सो म्हणलं काय असेल ते पॅकिंग मी आजच करून ठेवणार आहे. उद्या उठायचं बॅग भरायचं टेन्शन नाही. उठायचं बॅग भरायचं आणि उचलायचं आणि चलायचं एवढंच काम असावं म्हणून मी काही केलेलं आहे. रात्रीची सगळी पॅकिंग करायला डिस्पोजेबल बॅग्स असतात त्या मी घेऊन आले होते. सगळ्यांना मी फराळ यातूनच दिलेला आहे, कारण तेवढा कामगार पिशव्या किंवा कॅरेट तेवढ्या नव्हत्या आमच्याकडे म्हणून त्या घेऊन आलो होतो. सगळ्यांना मी ह्यातूनच फराळ दिलेला आहे. त्या एकमेकांना इतक्या काय म्हणतात चिटकून बसल्या होत्या की लवकर निघत नव्हत्या. त्या आय थिंक या मागच्या वर्षीच्या बॅग्स आहेत ज्या आम्हाला काय म्हणतात उरून आम्ही पोरून ठेवल्या होत्या. त्या एकदाच एक मोठं पॅकेट आणलं की कसं मग खूप दिवस जास्त जातं. अजून पण त्यातल्या बॅग्स आहेत. भरपूर जणांना आज फराळ दिलेला आहे. शेवट मग हा फराळ भरायचा होता. फराळ काय म्हणतात आमच्या चकल्या अजून आम्हाला एकदा करावे लागणार आहेत. तो आत्तीने म्हणलं मी जाऊन येते तिकडनं आणि मग निवांत आपण करू करंजा आणि चकल्या, कारण शंकरपाळ्या पण अदुडीला खूप आवडल्या होत्या. फराळ आमचं देव संपलेला आहे. सो परत आल्यानंतर ना अनेकदा करूया सगळं असं म्हणाले मी त्यांना. ठीक आहे म्हणलं जाऊन येतो मग आपण चकल्या वगैरे करूया परत आणि एकदा, कारण 2 किलोच्या चकल्या होत्या. ॲटलिस्ट काय म्हणतात सगळ्यांना 2 म्हणतात 4 तरी चकल्या द्याव्या लागतात. 2 दिल्या तर काय म्हणतील लोक आम्हाला, हां यांच्याकडे काय आहे की नाही. 2 चकल्या दिलेल्या आहेत म्हणून ॲटलिस्ट 4 चकल्या तरी द्यायला. 2 किलोच्या चकल्या आमच्या वाटण्यात सगळ्या गेलेल्या आहेत. आणि कसं आहे माहिती आहे काय, आपण जर दिलं तरच लोक आपल्याला देतील किंवा माणुसकी जपता येईल असंच म्हणावं लागेल. कारण मग काय म्हणतात जेवढा तुम्ही देशील त्याच्या डबल तुम्हाला दिलं जातं व आपण जेवढं करतो त्याच्या जास्त फेड आपल्याला परतफेड केलेली जाते. सो सगळं पॅकिंग करत होतो मी रात्रीचं. त्याच्यात सगळ्यात पहिला चिवडा भरला होता, कारण चिवडा हा काय म्हणतात शक्यतो बारीक होत नाही किंवा तिखटाचा पदार्थ आहे तो वेगळा वेगळा असू दे म्हणून मी एका पिशवीमध्ये चिवडा भरला होता. बघू शकता इथे चिवडा सगळ्यात शेवट ठेवला होता. मी डब्बाच घेणार होते त्यामुळे काय म्हणतात मोडणी तोडणी केव्हाचा प्रश्नच येत नाही. वरचं पडलं मोडलं असं काही प्रश्न येत नाही. किंवा करंजाचा कुस्कुरा झाला, शंकरपाळीचा कुस्कुरा झाला किंवा मग चकलीचा कुस्कुरा झाला असा प्रश्नच येत नाही. कारण प्रत्येकासाठी मी वेगवेगळ्या कॅरी बॅग घेतल्या होत्या जेणेकरून सगळं ते एकत्र होऊ नये. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये भरल्या होत्या चकल्या. चकली काय म्हणतात हा दिवाळीतला सगळ्यांचा आवडतीचा पदार्थ जो आहे तो चकली आहे. सगळ्यांना खूप जास्त चकलीच आवडते. म्हणजे मला पण चकली आवडली म्हणून मी भरता भरता एक चकली तोंडात टाकली होती. नंतर चकल्या पण भरूनच आलेल्या आहेत. रात्रीचं 12 वाजता कोण फराळ भरत असेल तर ती मीच असेल. एवढा रात्रीचं कोण करतं का सांगा बरं पॅकिंग. त्यानंतर मग गोडाचे जे पदार्थ असतात ते मी एकत्र ठेवल्या होत्या, जे की शंकरपाळ्या आणि लाडू दोन्ही एकत्र ठेवले होते मी. कारण म्हणजे जरी तिखटाचा लागणार नाही पण गोडाचं एकमेकांना लागलं तर काहीच वाटणार नाही. त्यामुळे शंकरपाळ्या आणि लाडू मी एकत्र ठेवले होते. मला करायचे होते बेसनचे लाडू, पण काय म्हणतात बेसनचे रव्याचे सगळ्याचं साहित्य तर घेऊन आलो होतं पण करायला काही जमलं नाही. कारण हेच करताना अदुडीने एवढा त्रास दिला होता आम्हाला त्यामुळे आम्ही काहीच केलं नाही. अक्षरशः बुंदीचे लाडूसुद्धा आम्ही हे विकतचे आणलेले होते. आम्ही घरी बुंदीचे लाडू काय बनवत नाही थोडा. बाकी सगळं जरी आम्ही घरी केलं तर बुंदीचे लाडू काही आम्ही घरी करत नाही. ते बघू शकता आदिराज त्याच्या पप्पांना घेऊन आला होता. मध्ये त्यांचं चालू होतं. मी त्यांना सांगते अहो कॅमेरा चालू आहे तरी पण ते मध्ये त्यांचं चालूच होतं. आदिराजने 1 म्हणता 2 म्हणता कितीतरी लाडू पळवले होते. सगळं बाहेर घेऊन गेले होते ते लाडू. त्यानंतर मी सगळं भरून झालेलं आहे. मी विचार करत होते की अजून काय राहिलेलं आहे भरायचं. त्यानंतर आठवले की मला अजून करंज्या भरायच्या आहेत. करंज्या एका पिशवीमध्ये मी भरलेल्या आहेत. करंज्या आमच्या काय म्हणतात मऊसूट आणि छान मस्त झालेल्या आहेत.
त्यामुळे सगळ्यांनी आमच्या करंजाला चकलीला खूप छान काय म्हणतात रिप्लाय दिलेला आहे. तुमच्या करंजा आणि चिवडा चकली खूप छान झालेले आहेत म्हणून. चकली आमची सगळ्यांना जास्त आवडते. दरवर्षीची आमची चकली जी असते खूप छान होते. चकली सगळ्यांनाच आवडते. तर शेवटला भरलेलं आहे ते करंजी. करंजी शक्यतो मला चहाबरोबरच आवडते. आमच्या घरात सगळेजण चहाबरोबरच करंजी खातात. त्यामुळे काय म्हणतात आणि दिवाळीचं काय म्हणतात एक असं असते की जेव्हा आपली दिवाळी संपत येते तेव्हा आपल्याला दिवाळीचं भरपूर असं खावंसं वाटतं, जे की मग करंजा. सो आता हे जे वाटून झालेलं आहे त्यानंतर जे शेवट राहील सारण राहिलेलं आहे थोडं, त्याच्या आम्ही घरी खाण्यासाठी आम्हाला बनवू त्या करंजा. आद्रेच्या बाबांना पण चहाबरोबर करंजी आवडते. बाकी सगळ्यांना चहाबरोबरच करंजी आवडते. आद्रेचे पप्पा सोडले तर बाकी चहाबरोबर सगळेजण करंजी आवडीने खातात. इथं सगळं आवडीपर्यंत ना खरंच खूप म्हणजे खूप जास्त वेळ झाला होता. मला कंटाळा आला होता कारण दुपारी गावाला गेलो होतो आम्ही. त्यानंतर तिथून आलो, फराळ द्यायला गेलो सगळ्यांनी. इकडं बाकीचे राहिले होते. आम्ही तिथून आलो आणि त्यानंतर मग एवढं सगळं भरलं, भरपूरच वेळ झाला. चलो फायनली सगळी पॅकिंग तर झालेली होती. फराळाचं एका डब्यामध्ये मी भरलं होतं. करंज्या काय म्हणतात असं त्या वर ठेवल्या होत्या जेणेकरून एकावर एक ते पडून काय म्हणतात कुसरं होऊ नये. त्याचा लाडूचं जे होतं ते खाली घातलं होतं. सगळी तर झालेलं आहे. एका डब्यामध्ये घेतलेला आहे कारण डबा हा बॅगेमध्ये हाच एक डबा होता जो माझ्या बॅगेमध्ये बसत होता. सगळं काय म्हणतात 100 पिशव्या करण्यापेक्षा एकच बॅग केलेली बरी म्हणून मी सगळं एकत्र केलेलं होतं. तिथे आदर्श बाबूने डब्याचं टोपण कुठे ठेवला होता मला सापडत नव्हतं. मी ते शोधत होते की डब्याचं टोपण त्याने कुठे ठेवलेलं आहे. किती वेळ त्यानं डब्याचं टोपणच दिला नाही मला. इथे बघू शकता माझी थोडीशी कपडे आहेत. त्याच्यात आदिराच्या पप्पांचे कपडे जाणार आहेत. इथे आदिराच्या कपड्यांची एक छोटीशी बॅग तयार केलेली आहे. अशी सगळी आमची पॅकिंग झालेली आहे उद्या जाण्यासाठी. चला व्हिडिओचा एंड मी इथंच करते. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत आजचा दिवस सगळ्यांना छान मस्त आनंदात जावं ही स्वामीचरणी प्रार्थना. बाय बाय, गुड नाईट.